नाही का? हा वहिनी बोला. काय ग, कशी आहेस? जेवण झालं का? हो आणि आजचा दिवस कसा गेला ग? छान. पण मला खूप वाईट वाटतंय. म्हणजे आज तुला असे हलव्याचे दागिने घातलेली, नटलेली, थटलेली असं बघताच आलं नाही. आपण ना पुढच्या वर्षी नक्की साजरी करू हा तुझी मकर संक्रांत. बरं अदिती, म्हणजे तू उद्या सकाळी येऊ नकोस. आज खूप धावपळ झाली असेल ना तुझी. पण वहिनी अहो मग अगं काळजी करू नकोस तू जेवणाची. भाज्या आहेत. आणि बघ उद्या सकाळी येऊ नकोस, पण संध्याकाळी मात्र नक्की ये. आणि येताना जयला सोबत घेऊन ये. म्हणजे कसं तुम्हाला अण्णांना भेटता पण येईल. आणि जयच्या लाडक्या पुतण्याचं काम आहे त्याच्याकडे. चिनूचं काम. अगं त्याच्या शाळेत आता नवीन चेसचे क्लासेस सुरू होत आहेत. फी तशी काही फार नाहीये, पण त्याच्या बुद्धिमत्तेच्या वाढीसाठी चांगले ना ते. त्याच्यामुळे नकार देता येत नाहीये ग. शिवाय तो मॅग्नेटिक चेस बोर्ड पण घ्यावा लागेल ना. मी बोलते जयशी. हा हा, नाही म्हणजे सांग हा. मी पण चिनूला सांगते की काका तुझ्यासाठी फी भरणार आहे, त्याच्यामुळे लगेचच त्या क्लासमध्ये नाव घाल. आणि मॅग्नेटिक बोर्ड सुद्धा आणणार आहे उद्या संध्याकाळी. हा चल ठेवते आता मी. हा वहिनी. हा काय ग? अण्णांना गोळ्या दिल्या का? हो ग बाई, आता मला पण काळजी आहे ना त्यांची. काय तुझं पण. चल ठेवते. जय, वहिनी म्हणत होत्या की उद्या. सकाळी बोलवलं असेल ना? नाही, संध्याकाळी बोलवलंय आपल्या दोघांना. चिनूच्या चेस क्लासच्या फीस द्यायच्या आहेत आणि चेस बोर्ड सुद्धा घ्यायचा आहे. बर बघू. झोप तू, दमली असेल. सुप्रभात. 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 नेहाला आवडला का ड्रेस? अरे हा हा, तुम्हाला सांगायचं राहून गेलं. तिला खूप ड्रेस आवडला. नेहाने तुम्हाला थँक्स सांगितलं. आपल्या माणसासाठी कशाला हव्यात फॉर्मॅलिटीज. हा बरोबर आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज माझी मॉर्निंग गुडच म्हणायची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय, गुड मॉर्निंग. लॅपटॉप माझ्यासाठी. माझ्यासाठी लॅपटॉप कोणी दिला असेल? टेन्शन काय त्यात, उलट तुला आनंद व्हायला हवा. नाही नाही, लॅपटॉप आहे याचा आनंद झालाय, पण कोणी दिला असेल त्याचं टेन्शन आलं. अगं वेळाबाई, त्याच्यावर लिहिलंय ना कार्ड, बघ ना काय ते. हा हो, मला लक्षातच नाही आलं एक्साइटमेंट मध्ये. मग आपण एक काम करूया, आपण रिबिन कापून उद्घाटन करूया. काय चाललंय? काय चाललंय? आले. आम्हाला कळलं की तुम्हाला कळवतो. हा अहो नवरे, आपल्या रजनीला कुणीतरी लॅपटॉप गिफ्ट दिलाय. रजनी मॅडमच्या टेबलवर तांगडे. काय झालं? काय झालं? वर तोंड करून मलाच विचारतोयस काय झालं? अरे ते रजनी मॅडमच्या टेबलवर ठेवायचं होतं का? अरे बापरे, सॉरी 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 सॉरी. या तांगडे, घोळ घातल्याशिवाय एकही काम करता येत नाही का? सॉरी म्हणलं ना.
रजनी, तांगडेनी चूक केली म्हणून तुला राग आलाय? का हे गिफ्ट तुझ्यासाठी नाही याचा तुला राग आलाय? मला कशाचाही राग आलेला नाहीये. मला काही अपेक्षा नाहीये असल्या कुठल्या गिफ्टची. कशाला चिडतीस एवढी? होते चूक माणसाकडनं, नाही का? शांत रहा. चूक कोणाची आहे किंवा नाही याच्यावर आता परिसंवाद नकोय. आदिती मॅडम, काल रात्री सरांना अचानक परदेशी जायला लागलं. सरांनी हे तुमच्यासाठी दिलंय. ते का, कशासाठी हे प्रश्न मला विचारू नका. कार्ड आहे, त्यावर सगळं लिहिलेलं आहे. हे अदिती, बघ तरी काय लिहिले कार्ड मध्ये. मी बघू. बघ ना लवकर. काय लिहिले नष्ट. अय्या अदिती, लोणावळ्याच्या परफॉर्मन्स बद्दल तुला हा लॅपटॉप गिफ्ट दिलाय. ए वाव अदिती, गिफ्ट गुड यार. आदिती, अभिनंदन. पाहिलंच होता मग, सर बरोबर सगळ्यांना पारखतात. बघ ना, किती कामाचं कौतुक केलंय ना. खरंच काय मस्त गिफ्ट आहे ना. वाव. मला वाटतं पहिल्यांदा मिळालं असेल ना ऑफिसमध्ये कुणाला तरी असं गिफ्ट परफॉर्मन्स साठी. जसं काही आजपर्यंत कोणी ऑफिसमध्ये असा परफॉर्मन्स दिलाच नाहीये, नाही जय? रजनी, काय करू ग मी तुझं? का उगाच वाकड्यात शिरतीयस? अगं तू सुद्धा कर ना उत्तम काम, तुलाही मिळेल. म्हणजे आता जे चुकून ठेवलं गेलंय, पुढल्या वेळेस तुझ्याच साठी असेल. नाही नाही नाही, मला नकोच आहे असलं काही गिफ्ट आणि असलं कौतुक. नाही, कारण कसं आहे ना जय, की मी कितीही मन लावून काम केलं, कितीही उत्तम परफॉर्मन्स दिला, तरी हे असं कौतुक दुसऱ्या कोणाचंच होणार नाहीये ऑफिसमध्ये. जो काम करतो त्याचं कौतुक हे होतच. प्रयत्न महत्वाचे. चला काम करा. करा, प्रयत्न करा, काम करा, कौतुक करून घ्या, सगळं करा. चला चला कामाला लागा सगळेजण. अदिती, अभिनंदन. सरांकडून तुला मिळालेलं हे पहिलं गिफ्ट आहे. नंदिनी मॅडम, अगं कौतुक केलंय ना त्याने तुझं, मग नीट जपून ठेव आणि अशीच प्रगती कर. गॉड ब्लेस यू. नवरे काका, हा लॅपटॉप कुठे ठेवू? कुठं ठेवायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे, कारण तुमच्या मालकीचा आहे तो. अहो, सरांनी तुम्हाला दिलाय. पण मला हा नकोय. हे तुम्ही मला सांगताय? सर इथे असते तर मी सरांशी बोलले असते. हे एवढं महागडे गिफ्ट मी नाही घेऊ शकत. अहो, मग ते सरांना सांगा ना, त्यांनी दिलंय ना तुम्हाला हे गिफ्ट. बरं, सर कधी येणार आहेत? अदिती मॅडम, ते सर आहेत आणि मी नोकर आहे. ते कधी येणार आहेत हे मला माहित नाही, पण येतील त्यावेळेला मला कळवतील. मग तोवर घरी घेऊन जा आणि सर आल्यानंतर त्याचं काय करायचं ते करा. पण सरांशी बोलल्याशिवाय मी हे घरी नाही घेऊन जाऊ शकत काका. आणि इथेही ठेवू शकत नाही, कारण एवढा महागडा लॅपटॉप हरवला तर जबाबदारी कोण घेणार, नाही का? सरांनी मला तुम्हाला द्यायला सांगितलं, मी तुम्हाला दिला, माझी जबाबदारी संपली. या आता.
हा घ्या मिठाई. अरे वा, म्हणजे आधी तिला लॅपटॉप मिळाला, तुम्ही मिठाई वाटतंय. आयडिया चांगली आहे, पण हा फक्त योगायोग आहे. माझ्या एका क्लायंटनी दिली आहे मिठाई. अरे वा. घ्या जुई. नंदिनी मिठाई घे. खरं तर आज मी ना दुप्पट घ्यायला हवी, कारण मला दुप्पट आनंद झालाय. हो, पण एकच घे पुरे. सारिका घे ग. थँक्यू. अदिती घे. तोंड गोड कर. आज काय बाबा गिफ्ट पण मिळालंय. घे. जय घे मिठाई. थँक्यू. रजनी तोंड गोड कर. नाही नको. काय आहे, मी कितीही गोड खाल्लं ना तरी म्हणजे बोलण्यात गोडवा येणारच नाहीये. मग काय उपयोग गोड खाऊन. संक्रांत झाल्यापासनं ऑफिस मधल्या काही लोकांच्या आयुष्यात सगळं गोडगोडच चाललंय. आले घ्या. सत्य आहे, तिचाच फोन वाजायचा होता. रजनी, कधीतरी सरळ बोल. काका सॉरी, पण मी उगाच कोणाबद्दल काही बोलत नाही कधी. पण हल्ली तुम्हाला माझं सगळंच चुकीचं वाटायला लागलंय. हिचा जास्तच पुळका यायला लागलाय हल्ली तुम्हाला. येणारच. तू मुद्दाम तिला टार्गेट करतेस. मी टार्गेट करते? अगं तिने परफॉर्मन्स चांगला दिला म्हणून तिला लॅपटॉप मिळाला. पण टोचून कशाला बोलतेस तिला? ठीक आहे, करा कौतुक करा, गिफ्ट द्या, मला काय. काय आलं? तू काय बघतेस माझ्याकडे? राग आला तुला? तुझ्या टीम लीडर बद्दल बोलले ते आवडलं नाही? नाही. काय आहे जुई, मला तुझा राग नाही येत अगं, खरंच. मी थट्टा करते तुझी. म्हणजे आपण एवढा वेळ एकत्र राहतो, सगळेजण एकत्र काम करतो, तर एवढा हक्क आहेच ना आपला एकमेकांवर. त्या हक्काने कधीतरी थोडीशी मस्करी करते. पण हल्ली काही लोकांना माझं कुठलंच बोलणं आवडेन असं झालंय. माझ्या प्रत्येक गोष्टीचा राग येतो त्यांना. पण काय आहे ना जुई, मी जे बोलतीये ना ते फक्त तुला कळू शकतं. मला सांग, लोणावळ्याच्या या प्रेझेंटेशन मध्ये आदितीने जयची मदत घेतली होती ना? त्या दिवशी 31 डिसेंबरला आदितीने बोलवून घेतलं होतं जयला ऑफिसमध्ये. क्रेडिट कुणाला मिळालं? नाही, जयला नाही मिळालं, आदितीला मिळालं. तिकडे प्रेझेंटेशनही तिला करायला मिळालं. एक मिनिट, एक्सक्यूज मी. इथे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे. जय? हो, कारण लोणावळ्याला गेल्यानंतर सरांनी अचानक आदितीला प्रेझेंटेशन करायला दिलं होतं आणि ते तिने चांगलं केलं म्हणून तिला ते गिफ्ट मिळालं. काय जुई, हो की नाही? हो. खोटं बोलतोयस तुझे? हं? बरं चल, ठीक आहे ठीक आहे, दिलं, आयत्या वेळेला दिलं प्रेझेंटेशन करायला. पण तुझे इनपुट्स होतेस ना त्या प्रेझेंटेशन मध्ये. तुझे मला सांग, आतापर्यंत एक तरी प्रेझेंटेशन, एक तरी काम आदितीने जयच्या मदतीशिवाय केलंय? सांग ना, केलंय का? तो माझ्या कामाचा भाग आहे रजनी. हो आहे ना, कामाचा भाग आहे ना तुझ्या. पण मग तुला का क्रेडिट नाही? जयला क्रेडिट मिळायला हवं ना. काय हे बघ जुई, ज्या अर्थी अदिती तिच्या प्रत्येक कामात जयची मदत घेते, त्या अर्थी जय तिच्यापेक्षा हुशार आहे. त्याला चान्स मिळायला हवा ना. पण आदिती चांगली आहे.
हो का? अदिती चांगली आहे, मग जयचं क्रेडिट तिने घेतलं तरी चालणार आहे तुला? बोल. मला काम आहे. काम मलाही आहे. काम सगळेच करतात, पण कौतुक सगळ्यांचं नाही होत. हे काय तू बटाटे बाहेर का आणलेस? अहो आता आदिती येईल ना, आलेल्या बटाटे सोलायला घेईल. आधीच तिला उशीर झालाय. कुठे राहिले ही दोघं? अगं तू त्यांना येताना पाव आणायला सांगितलेस ना, त्यामुळे उशीर झाला असेल त्यांना. पाव आणायला सांगितले, बेकरीत जाऊन बनवायला नाही सांगितले. शिवाय किती हा उशीर. या दोघांना ना वेळेची किंमत कधी कळणार देव जाणे. ते बघ आले. या अगं किती उशीर. हा पाव घ्यायला म्हणजे चिनूला भूक लागली होती ना, आणि तुझ्याच हातची पावभाजी खायची असं हट्टच करून बसला. ए करशील ना ग तू? हो. अय्या काय ग? अगं ऑफिसला ही बॅग घेऊन जातेस ना, मग यात काय आहे? वहिनी त्यात लॅपटॉप आहे. अय्या लॅपटॉप. ऐक चिनू, चिनू ये लवकर बाहेर. हे बघ काय आणलंय काकीने तुझ्यासाठी. अय्या बघितलंस? लॅपटॉप. लॅपटॉप. तुला गेम्स खेळायला खूप आवडतात ना? बघ बरं झालं, आता ह्याच्यावरच गेम्स खेळशील. अरे काय सांगू जय, सारखा मित्रांकडे जातो मग त्यांच्यात भांडण होतं. आता हे बरं झालं ना, यातच खेळेल तो. आता ना चिनूला चेस क्लासला जाण्याची सुद्धा गरज नाहीये. आई बघू दे ना अगं मला. अरे थांब, आधी मला बघू देत मग तू बघ. ए, आई अगं बघू दे ना मला. चिनू आधी दे माझ्याकडे. वहिनी एक मिनिट. चिनू, त्यात अजून गेम्स डाउनलोड केलेले नाही आहेत. या चिनू बघितलंस, अगदी नवीन कोरा लॅपटॉप आहे रे. आहो आता तुमचं टेन्शन गेलं. अगं नाही काय अदिती, आता मोठा होत चाललाय ना हा, कधीतरी लॅपटॉप घ्यायचाच होता. बाई बरं झालं आणायचंच घरी आला. जरा डोळा लागला होता, एवढ्यात तुमचा आवाज ऐकल्यासारखं वाटलं म्हणून बाहेर आलो. अण्णा हो, मग आराम करायचा ना, तुम्ही बाहेर का आलात? अगं बाई अजून किती आराम, दुपारभर झोपलेच होते ते. अण्णा अहो बघितलं का, लॅपटॉप आणलाय जय आणि अदितीने. आणि आजोबा आता काका मला याच्यात गेम टाकून देणार आहे, मग मी घरी बसूनच गेम खेळणार. एवढी महागडी वस्तू कशाला आणली? नाही अण्णा, आणली नाहीये. आधी तिला ऑफिसमध्ये मिळाली आहे, कामासाठी आहे. जे काका, हा लॅपटॉप माझ्यासाठी नाही आहे. अरे वेडा आहेस का तू? तू मागशील आणि काकी तुला लॅपटॉप देणार नाही असं होईल का? काकीचा एकुलता एक पुतण्या आहेस तू, आणि तोही लाडका. हो की नाही ग ती? मग मिळेल ना तुला लॅपटॉप. शोभा, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण आधी तिला तिच्या कामासाठी मिळाला असेल ना तो लॅपटॉप. काम काम काम, अहो किती मरत असेल ती ऑफिसमध्ये. हा पुन्हा इथे आल्यानंतर घरी कामं आहेतच. इथून आता ती आपल्या घरी जाणार वांद्र्याला, मग पुन्हा ऑफिसचं काम करणार. काय हे? आणि असंही ती विरारला येतेच ना रोज. कधी तिला असेल काम तर ती घेऊन जाईल लॅपटॉप. बरोबर ना आदिती? नाही,
नाही म्हणजे ऐनवेळी काम आलं आणि लॅपटॉप इथे, मग फक्त लॅपटॉपसाठी इथे यावं लागेल ना. चिनू, तू हे कॉम्प्युटरवर गेम खेळण्यापेक्षा ना मैदानी खेळ खेळत जा, चांगले असतात. आणि तुला लॅपटॉपवर खेळायचंच असेल तर आम्ही जर कधी इथे रविवारी आलो तर लॅपटॉप घेऊन येऊ ना इथे, चालेल ना? हो. गुड बाय. आई ग, किती भोळ आहे ग माझं लेकरू. कोणी कधीही कसंही पटकन गोड बोललं ना की फसत. अगदी माझ्यावर गेलंय नाही. अगं बाई, बघितलंस ना, बोलण्यात हेच राहून गेलो. बटाटे सोलून घे आणि पावभाजी तयार करायला घे. हा, मी ना सगळ्या भाज्या कुकरला लावून ठेवल्या, तेवढीच तुला मदत होईल ना. म्हणजे कांदा ना जरा जास्त चिरून ठेव, कांद्याशिवाय पावभाजीला काही चवच नाही ना. तू घे पावभाजी करायला घे.